समोर पत्रकारांना पत्रकार मित्र असोसिएशनचा दणका। कल्याणच्या पत्रकारांची पनवेलमध्ये खंडणीखोरी, शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। पनवेल तालुक्यात जिल्ह्याबाहेरील आणि शहराच्या बाहेरील बंद पडलेल्या साप्ताहिक, मासिक तसेच यूट्यूब पत्रकारांनी धुमाकूळ घातला असून काही पुरुष आणि महिलांची एक टीम येऊन अवैध धंदे करणाऱ्यांकडून जबरदस्तीने पैसे वसुली करत असल्याचं दिसून येत आहे। कल्याण, डोंबिवली, चेंबूर, वसई, विरार, गोवंडी, मानखुर्द, उल्हासनगर, ठाणे येथून काही भुरट्या पत्रकारांची टोळी येऊन खंडणी उकळण्याचं काम पनवेलमध्ये करत असून नवी मुंबई पोलिसांची नाहक बदनामी केली जाते। अशा भुरट्या पत्रकारांना पत्रकार मित्र असोसिएशनचे कार्याध्यक्ष नितीन जोशी यांनी पोलीस ठाण्यातच कायदेशीर जाब विचारला आणि बोलती बंद केली। नुकताच कल्याण येथून आलेल्या 3 पत्रकारांनी आपल्याला पत्रकार असल्याचं दाखवून गुटखावाल्यांकडून खंडणी मागितली। त्यास या दुकानदाराने विरोध दर्शवला तर उलट त्याच्यावरच छेडखाणीचा बनाव करत 2 तरुणींनी शहर पोलीस ठाणे गाठलं। मात्र पत्रकार मित्र असोसिएशनचे संस्थापक केवल महाडिक, कार्याध्यक्ष नितीन जोशी यांनी घटनास्थळी धाव घेऊन त्यांची सत्यता पडताळून पाहिली। ते दुसऱ्या शहरातून आले आणि पैसे कमावण्याच्या उद्देशाने दुकानदारास धमकावत असल्याचा प्रकार उघड झाला। या प्रकरणी दुकानदार गिरीश वळसे यांनी शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून रीता यादव, ममता यादव, रवी पवार यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल झाला। गिरीश वळसे यांचे सहकार नगर समीर हॉटेलच्या बाजूला बलवी किराणा स्टोअर्स आहे। रीता यादव, ममता यादव, रवी पवार हे तिघे कल्याण आणि उल्हासनगर येथून इनोव्हा कारने बलवी किराणा दुकानासमोर उतरले। दुकानाचे फोटो काढत शूटिंग करू लागले। त्यावेळी गिरीश वळसे यांच्या काकांनी विचारणा केली असता आम्ही कोण आहोत तुम्हाला दाखवतो थांबा असं बोलत पुन्हा व्हिडिओ चित्रीकरण सुरू केलं। त्यांना कारण विचारलं असता अंगावर धावून शिवीगाळ करू लागले। ममता यादव हिने दुकानाच्या काउंटरच्या ड्रॉवरमधून पैसे काढण्याचा प्रयत्न केला। तिला गिरीश वळसे यांनी थांबवण्याचा प्रयत्न केला। त्यांना अडवण्यासाठी गेले असता तुम्ही गुटखा विकता, तुमचे फोटो व्हिडिओ व्हायरल करेल, तुमच्यावर छेडखाणीचा गुन्हा दाखल करेल असं म्हणत धमकावलं। रवी पवार यांनी धमकावत आम्ही पत्रकार आहोत, आजची ताकद दाखवतो असं सांगितलं। गिरीश यांना मारहाण करू लागला। त्यावेळी गिरीश यांचे काका धीरज यांनी ओळखपत्र दाखवा, पोलीस ठाण्यात चला असं सांगितलं। तेव्हा ममता यादव हिने आरडाओरडा केला आणि छेडखाणीची तक्रार दाखल करण्याची धमकी देऊ लागली। प्रकरण मिटवायचं असेल तर 50,000 रुपये मागितले। म्हणून या 3 पत्रकारांविरोधात पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय। ब्युरो रिपोर्ट, कोकण न्यूज, पनवेल।